महाराष्ट्रामध्ये आंदोलन पेटलेलं आहे। आपण जर पाहिलं तर आज दर्यापूर या ठिकाणी मोठ्या संख्येने शेकडो विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत। आपण जर पाहिलं तर तहसील कार्यालयावर तहसीलदारांना हे निवेदन देण्यासाठी विद्यार्थी जमलेले आहेत। मोठ्या संख्येने विद्यार्थी या ठिकाणी जमलेले आहेत। धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या अशी मागणी या ठिकाणी केली जात आहे। आपण जर पाहिलं तर दुसरीकडे मोठ्या संख्येने या ठिकाणी विद्यार्थी आहे, वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आहेत, काही विद्यार्थी आपल्यासोबत आहेत, त्यांना जाणून घेऊया। काय सांगाल तुम्ही आज आंदोलनात आले, काय मागणी आहे तुमची? आम्हाला नाही पाहिजे जे अभिजित दादा दिपके नाही करत आहेत ते आम्हाला पण पाहिजे। जे जंतर मंतरवर चालू आहे ते आम्ही आमच्या छोट्याशा गावातून जिल्ह्यातून जे काही करत आहोत ते आम्हाला इथे आमच्या विद्यार्थ्यांसाठी जे काही चालू आहे ते आम्ही त्याच्यात सहभागी होणार आहोत। बस या मागणी तुम्हाला जंतर मंतर येथे झालेला विद्यार्थ्यांचा जो लाठीचार्ज झालेला आहे त्याबद्दल आम्ही सरकारला जाहीर निषेध करतो की त्यांनी विद्यार्थ्यांवर कसा काय लाठीचार्ज केलेला आहे। तो प्रोटेस्ट एक पीसफुली चालला होता, परंतु फक्त आणि फक्त गव्हर्नमेंटच्या इनसिक्युरिटीमुळे तो गव्हर्नमेंट एक स्टॅम्पेड झालेला आहे। त्यामध्ये अनेक विद्यार्थी जखमी झालेले आहेत, अनेक विद्यार्थी अशा अवस्थेत आहेत की ज्या मृत्यू पावू शकतात। म्हणून त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो। आम्ही नीट प्रकारे बदल झालेला धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा म्हणतो। त्याचसोबत ही सरकार, ही गव्हर्नमेंट आपल्या कार्य पार पाडण्यासाठी अक्षम ठरलेली आहे असं जाहीर करतो। आणखी सुद्धा काही विद्यार्थी आहे, काय सांगाल तुम्ही कशासाठी या ठिकाणी आले? काय मागणी आहे तुमची? आमची मागणी फक्त एवढीच आहे की विद्यार्थ्यांचे जीव वाचले पाहिजे। जे विद्यार्थी ज्यांच्यामुळे वारले, ज्यांच्यामुळे त्यांनी सुसाईड केलं, त्यांचा राजीनामा द्यायला पाहिजे त्यांनी, आणि मोदी सरकार पिटली पाहिजे, पिसली पाहिजे आम्हाला। कारण त्यांच्यामुळे सर्व विद्यार्थ्यांचं भविष्य खराब होत आहे आणि सर्व मराठा शेतकरी सर्व त्यांच्यामुळे नाश होत आहे। तर आम्हाला मोदी सरकारच नाही पाहिजे। बस आमचं इतकंच म्हणणं आहे की धर्मेंद्र प्रधानने राजीनामा दिला पाहिजे आणि मोदी मेला पाहिजे। नक्कीच जर आपण जर पाहिलं तर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा ही मागणी या ठिकाणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे। आणखी सुद्धा काही विद्यार्थी आहेत, काय सांगाल कशासाठी आले, काय मागणी आहे तुमची? सरकारला, आदरणीय सरकारला विनंती करतो, सत्ता कोणाची असू द्या, नेतृत्व विद्यार्थ्याचं असलं पाहिजे। सामान्य विद्यार्थ्याला जर रस्त्यावर याचं काम पडत असेल तर खऱ्या अर्थानं आपल्याला लाच वाढायला पाहिजे। आपण शिक्षण मंत्री आहोत, आपण पदार्पणी आहोत आणि याला तेवढं जबाबदार सर्वोच्च न्यायालय आहे। कारण आदरणीय सर्वोच्च न्यायालयाचं कर्तव्य होतं, कारण आपण म्हणतो 136 कलम 136 सुमोटो आहे, कलम 32 पायामल्ली आहे, त्याचबरोबर आपण 226 नुसार म्हणतो की उच्च न्यायालय आहे। मग खऱ्या अर्थानं संविधानाची पायामल्ली होते का? आणि खऱ्या अर्थानं जर पुढे असंच नेहमीसाठी राहत राहिलं तर नक्कीच आपण भविष्यात देखील अशाच आव्हानांना सामोरं जावं लागेल आणि अशाच एल्गारांना आपण पुढे देखील आव्हान करत राहू। पण सरकारला मी विनंती करतो, विनंती समजा किंवा आक्रोश समजा, आजही पाणी तुमच्या डोक्यावर गेलेलं नाही। जर पाणी डोक्यावर गेलं तर परिणाम तुम्हाला भोगावे लागतील, एवढंच सांगतो। आणि इन्कलाब जिंदाबाद। नक्कीच जर आपण जर पाहिलं तर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा ही मागणी आता या विद्यार्थ्यांनी घेतलेली आहे। त्यामुळे मोदी सरकार आता धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का आणि या विद्यार्थ्यांचं जे आक्रोश आंदोलन चालू आहे या आक्रोश आंदोलनाला कुठेतरी तोडगा निघणार का हे सुद्धा पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। किरण होले, जनविकास न्यूज, अमरावती, दर्यापूर।